तर व्हीएसआर कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेल्याचं रोहित पवार यांनी आरोप केलाय सीआयडीवरती। व्हीके सिंहला सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी, असाही सवाल रोहित पवारांनी केलाय। व्हीके सिंहची 8 तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं। प्रत्यक्षात त्याची बडदास्त ठेवण्यातच वेळ गेला असंही रोहित पवार म्हणाले। काल सीआयडी ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंह यांची चौकशी झाली तब्बल 8 तास। मात्र या दरम्यान चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी बोलावलं होतं, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय व्हीके सिंह यांच्या सीआयडी चौकशीवरती। अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंह याला सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी, याबाबतच आता शंका निर्माण झाली। सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याची 8 तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला। रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली। यामागे काय काळबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं। दुसरीकडे सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही महत्त्वाचे लोक अजित पवारांविरोधात होते अशी त्यांच्या कुटुंबियांची भूमिका असल्याचं देखील सूत्रांकडून समजतंय। आणि या संदर्भात पार्थ पवार, सुनेत्रा पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। याआधी काल राष्ट्रवादीच्या 20 आमदारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती। जो काही अहवाल विमान अपघातासंदर्भातला आला त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आणि त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं देखील आश्वासन सुनेत्रा पवार यांनी या आमदारांना दिलं होतं।